लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता इथे आपण पाहणार की कशा पद्धतीने आता इकडे नंदिनी आणि काव्या ह्यांच्या आयुष्यामध्ये गुरुजींनी जी भाकीत केली होती त्याचं सत्य उलगडकीस येणार. आता नेमकं गुरुजींनी काय भाकीत केलं होतं, काय घडणार, सगळ्या काही गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण पाहतोय की धनंजय हा काव्य आणि नंदिनी ह्यांच्या घरी आलेला असतो. आता धनंजय असा अचानक आल्यामुळे सगळेच जण विचारतात की काय झालं, असे अचानक कसे काय आलात. त्यावर धनंजय सांगत असतो म्हणजे विषयच तसा काळजीचा होता म्हणून विचार केला ताबडतोब जाऊन भेटून यावं आणि तुम्हाला सगळं सांगावं. तसं तुम्हाला अंधारात ठेवावं हे आम्हाला पटत नाही आहे. त्याबरोबर मग घरच्या सगळ्यांनाच धनंजय काय म्हणतोय हे कळत नाही. मग सगळेच धनंजयला काय झालं आहे नेमकं असं विचारतात. मग धनंजय सांगतो की शारदाचे नंदिनीच्या आधी 3 मिसकॅरेज झालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला हेच वाटतं की ही अनुवंशिकता आता म्हणजे नंदिनी काव्या ह्या दोघींमध्ये कोणामध्येही येऊ नये आणि म्हणूनच मी ही गोष्ट तुम्हाला इथे सांगायला आलो आहे. जर त्याच्यावर काही उपाय असेल, ट्रीटमेंट असेल तर आपण वेळेवर ते करून घ्यायला हवं. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून नंदिनी आणि काव्या तर पूर्णपणे हलून जातात. ही गोष्ट मालिनी काकू ताबडतोब नोटीस करतात की आता हे सगळं प्रकरण ऐकून आपल्या दोन्ही सुना पूर्णपणे घाबरून गेलेल्या आहेत. पण मग मालिनी काकू अगदी पटकन प्रसंगावधान दाखवतात आणि नंदिनी आणि काव्या ह्या दोघींनाही आधार देत म्हणतात, नंदिनी, काव्या, अगं हो शांत व्हा. एवढं घाबरण्यासारखं किंवा काळजी करण्यासारखं मुळात काही नाहीच आहे. हे बघा, जे काही शारदाताईंच्या बाबतीत झालं ते सगळं तुमच्याही बाबतीत घडेलच असं काही नाही आहे. उलट तुमच्या बाबतीत काहीही घडू नये म्हणून आधीच तर तुमच्या बाबांनी आपल्याला सावधान केलं आहे ना. हे बघा, उगाचच्या उगाच तुम्ही जास्त विचार करू नका. आणि धनंजय भाऊजी, तुम्ही कशाला काळजी करताय? आपण सगळे आहोत ना. आपण सगळे मिळून ह्या दोघींची अगदी व्यवस्थित आणि छान काळजी घेऊया. मग बघालच तुम्ही 9 महिने 9 दिवसांनी आपल्या चौघांच्याही हातात आपली नातवंड असतील आणि आपण त्यांचे लाड करत असू आणि आपल्या सुना आराम करत असतील. काय नंदिनी, काव्या, पटतंय ना माझं? हे बघा, घाबरून जाऊ नका. अगं, आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. ते म्हणतात ना, चांगला विचार केला की नेहमी चांगलंच घडतं म्हणून. मग तुम्ही उगाच वाईट विचार करू नका बरं. नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करा. सतत तुमच्या मनाला हे सांगत राहा की आमचं जे काही होणार आहे ते सगळं चांगलं होणार आहे. आमचं जे काही होणार आहे ते सगळं चांगलं होणार आहे. मग बघाल निकाल आपोआप चांगले येतील. त्याबरोबर आता हे सगळं काही जे बोलणं घरात सुरू असतं हे सगळं रम्याने वरती उभं राहून ऐकलेलं असतं बाल्कनीतून. आता रम्या हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर म्हणत असते, वा 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 वा, विक्रम मामाच्या समोर धनंजय काकांनी हा जो काही बॉम्ब फोडलेला आहे आता त्यामुळे मी संपूर्ण देशमुखांना हादरवून सोडू शकते. तसंही मला त्या काव्याचं बाळ ह्या जगात येऊ द्यायचं नव्हतंच. मला काहीतरी करायचं होतं. जर ते बाळ ह्या जगात आलं तर पार्थला एक नवीन ओळख मिळेल आणि त्यानंतर मग मात्र पार्थ माझा उरणार नाही. पण आता जर हे बाळ जगात आलंच नाही तर पार्थ आपोआपच हादरून जाईल आणि मग त्याला आधार द्यायला मी पुढे असेन. कारण ऑलरेडी ती काव्यासुद्धा हरून गेलेली असेल आणि तेव्हा मला मिळेल पार्थला सावरायची संधी आणि मग मी आपोआपच पार्थच्या जवळ येईन आणि मग सगळं मला हवं आहे तसं घडेल. आणि हा सगळ्या गोष्टींचा आळ मी अनुवंशिकतेवर अलगद ढकलून देऊ शकते आणि सगळ्या देशमुखांना आणि मोहित्यांना दुःखाच्या दरीत ढकलून मोहितेंना या गोष्टीसाठी जबाबदार ठरवू शकते. वा 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 रम्या, खरंच तुझं काय डोकं आहे. फक्त आता काहीतरी मोठा प्लॅन रचायला हवा. पण असा प्लॅन रचायला हवा की ज्यामध्ये हे सगळं काही मी केलं असेल अशी कोणालाही साधी शंकाही येणार नाही. सगळ्यांना असंच वाटलं पाहिजे की हे सगळं काही म्हणजे आपोआप घडलं आहे, मी केलं आहे हे जाणवायला नको. त्यानंतर इकडे आता मालिनी काकू ह्या आपल्या दोन्ही सुना गरोदर असल्यामुळे फारशी काही त्यांना कामं सांगत नसतात. मालिनी काकू सगळी कामं आता स्वतःच करत असतात आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळ त्या ब्रेकफास्ट बनवायला आलेल्या असतात. त्या फ्रीज उघडतात तर तेव्हा फ्रीजमध्ये त्यांना एक मोठाच्या मोठा कलिंगड दिसतो. मालिनी काकू म्हणतात, त्या दिवशी एवढा मोठा कलिंगड खराब होऊन गेला होता, आता तसं व्हायला नको. एक काम करते, ह्या कलिंगडाचा मस्त ज्यूस बनवते
गरमीतून कलिंगड ज्यूस पिऊन सगळ्यांना जरा बरं वाटेल आणि स्पेशली नंदिनी आणि काव्यासाठी उपयुक्तही ठरेल. सध्या त्यांना फळाहार घेणं गरजेचं आहे. मग मालिनी काकू आता मस्तपैकी सँडविच बनवतात आणि सँडविचच्या बरोबर आता त्यांनी छान असा कलिंगड ज्यूससुद्धा बनवलेला असतो. नंदिनी आणि काव्या यांच्यासाठी त्यांनी खास त्यांना आवडतं म्हणून थालीपीठंसुद्धा केलेले असतात. आता मालिनी काकू म्हणत असतात की नंदिनी आणि काव्याच्या बाबतीत जे काही धनंजय भाऊजी बोललेत त्यामुळे मला आता त्या दोघींचीही खास विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्या दोघींनाही व्यवस्थित आहार मिळायला हवा. त्या दोघींनाही अजिबात धडपडून चालणार नाही. पण सध्या ही गोष्ट अवघड असली तरी मला जमवावी लागेल. दोघींचीही काळजी व्यवस्थित घ्यावी लागेल. हे सगळं खूप कठीण असणार आहे, पण मला नंदिनी आणि काव्याला हे बोलून जमणार नाही आहे. इतक्यात आता खाली जिन्यावरून उतरत असलेला विजय मालिनी काकूंना दिसतो. विजय फोनवर बोलत असतो, पण विजयचं तोंड मात्र काहीतरी वेगळं असतं. तोंड पडलेलं, टेन्शनमध्ये असतो विजय. मालिनी काकू विचार करतात, विजय एवढा टेन्शनमध्ये काय? मालिनी काकूंना विजय काय बोलतो हे ऐकायचं असतं. मालिनी काकू आता अलगद येतात आणि विजयच्या थोड्या जवळ मागे उभ्या राहतात लपून. विजयचं फोनवरचं बोलणं मालिनी काकूंना ऐकू येऊ लागतं. सरजी, अहो आता आम्ही या घरामध्ये घर जावई म्हणून आलो आहे ना. अहो नाही, लग्न, प्रेम, ब्रीम, अहो या सर्व गोष्टीत मला काहीही रस नाही आहे. मला काहीही नको आहे. मला फक्त आपला फायदा हवा आहे, तुमचा फायदा हवा आहे. मी तुमचा माणूस आहे सरजी. शेवटी मला माझं काम, माझं ध्येय अगदी व्यवस्थित लक्षात आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. आपण ठरवल्याप्रमाणेच सर्व गोष्टी बरोबर घडतील. अहो हो, त्या देशमुखांना उद्ध्वस्त करणं, बर्बाद करणं हे एकमेव आपलं ध्येय आहे हे विसरून मी कसा बरं जाईन? माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे, त्या देशमुखांना बर्बाद केल्याशिवाय आपल्याला शांतता मिळणार नाही आहे. आता हे सगळं बोलणं मालिनी ऐकते आणि हे ऐकून मालिनीला खूप मोठा धक्का बसतो. ती विचार करते की हे सगळं काही हा काय बोलतोय? नाही, हे सगळं हा जे काही बोलतोय ते खूप काही भयंकर आहे. हे एका खूप मोठ्या संकटाची चाहूल आहे आणि ती मला आधीच लागली आहे. त्यामुळे मला आधीच विक्रमबरोबर बोलायला हवं या सगळ्याबद्दल. मग आता मालिनी काकू काय करते, ती ताबडतोब विक्रम काकांकडे येते आणि आता ती विक्रम काकांना सांगू लागते, विक्रम, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आता विक्रम काका हे काहीतरी ऑफिसचं महत्त्वाचं काम करत असल्यामुळे ते मालिनी काकूला म्हणतात, आपण नंतर बोलू. मालिनी काकू म्हणते, नाही, मला जे बोलायचं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मग आता मालिनी काकू ही विक्रम काकांना सांगायला सुरुवात करते, मी स्वयंपाकघरामध्ये नाश्ता बनवत असताना मला समोरून फोनवर बोलत येत असलेला विजय दिसला. विजयचा चेहरा जरा काळजीत, टेन्शनमध्ये दिसला. मला प्रश्न पडला की विजय कोणाशी बोलतोय, म्हणून मी तिकडे त्याच्या मागे येऊन उभी राहिले आणि तेव्हा त्याचं फोनवरचं बोलणं मी ऐकलं. आपण देशमुखांना बर्बाद करायचं, मी बर्बाद करण्यासाठीच या घरात घुसलो आहे त्यांना, असं सगळं बोलणं तो फोनवर बोलत होता. रम्याशी लग्न करणं वगैरे हे सगळं नाटक आहे, त्याला फक्त आपल्या घरात घुसायचं होतं. त्यावर हे ऐकून विक्रमलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. विक्रम मालिनीला म्हणत असतो, मालिनी, अगं हे सगळं तू काय बोलतेस? नक्की तू बरोबर ऐकलंस ना? नक्की विजय असं काही बोलत होता ना? तुझा काही गैरसमज तर झालेला नाही आहे ना? नक्की विचार कर मालिनी. त्याबरोबर मालिनी म्हणते, हो, मी बरोबर ऐकलं आहे आणि मी जे ऐकलं आहे मी तेच सांगते. त्याबरोबर मग मात्र आता विक्रमसुद्धा विचारात पडतात. तर दुसऱ्या बाजूला आता रम्या ही आयती संधी शोधत असते काव्याचं बाळ ॲबॉर्ट करण्यासाठी आणि त्याचवेळी आता ती स्वयंपाकघरात आलेली असते आणि तिथे तिला मालिनी काकूंनी कलिंगडाचा ज्यूस बनवून ठेवलेले ग्लास जे असतात ते दिसतात. मालिनी काकू किचनमध्ये नाही आहेत, हॉलमध्ये सुद्धा कोणीही नाही आहे. ह्याच गोष्टीचा फायदा रम्या उचलते. रम्या पटकन ऑनलाईन पपई मागवते आणि मग पपई आल्याबरोबर ती पटकन आता पपयाचा गर काढते आणि मिक्सरला मारते. मिक्सरला गर मारून आता ती त्या ग्लासामध्ये पपईचा गर बरोबर मिक्स करून ठेवते. आता तिथे भरपूर ग्लास असतात. रम्याने सगळ्याच ग्लासामध्ये पपईचा गर टाकलेला असतो, जेणेकरून नंदिनी आणि काव्याने कुठलाही ग्लास घेतला तरी त्यांना त्रास होईलच. मग त्यानंतर रम्या विचार करते, वा वा वा, काय जबरदस्त प्लॅन केला आहे मी. आता ह्या नंदिनी आणि काव्या, खरं नाही आहे तुम्हा दोघींचंही. माझं लग्न लावून दिलं होतं ना, माझा नाद करायला गेला होतात. आता बघा तुमचं काय होतं ते. नाही जर तुमची मुलं गेली आणि म्हणून तुम्ही वेड्यापिशा झालात ना, तर माझंही नाव रम्या नाही. मला पार्थ हवा आहे. पार्थला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही.
मग अगदी मला कोणाच्या जीवाशी खेळावं लागलं ना तरीही पर्याय नाही. एखादं लहान मुलंच काय, मला एखादा माणूस जरी मारावा लागला, एखादा खून जरी करावा लागला ना तरीही माझी तयारी आहे. जर माझी म्हणजे इच्छा झाली तर मी सरळ जाईन त्या काव्याचा गळा दाबेन आणि त्या काव्याला कायमचं संपवेन. पण मला तिला कायमचं संपवायचं नाही आहे. तिने माझ्यापासून माझं प्रेम हिसकावलं आहे. त्यामुळे आता मी तिला आपल्यापासून आपली आवडती, आपली प्रिय गोष्ट दूर जाण्याचं दुःख काय असतं हे दाखवून देणार आहे. एकदा का तिचं बाळ, तिचं स्वतः जन्माला घालणारं बाळ, तिचं रक्तामासाचा गोळा तिच्यापासून दूर झाला की त्यानंतर मग तिला जो त्रास होईल, रोज ती थोडी थोडी मरत जाईल, ते बघून मला आनंद होत राहील. आणि म्हणून मी हे सगळं करणार आहे असा विचार करत ती तिकडनं बाहेर पडते. त्यानंतर आता इकडे थोड्या वेळाने काव्या फ्रेश होते, छान आवरते वगैरे. आता काव्याला भूक लागलेली असते, तिला गोळ्या घ्यायच्या असतात सकाळी नाश्त्यानंतरच्या. म्हणून मग काव्या आता स्वयंपाकघराकडे चाललेली असते. आता मिथुन काकाही नुकताच हॉलमध्ये आलेला असतो. तो काव्याला म्हणतो, काव्या बाळा कुठे चाललीस? काव्या सांगते, भूक लागली आहे, काही बघते खायला मिळतंय का? मिथुन काका म्हणतो, अगं हे काय, मालिनी ताईंनी मस्त कलिंगडाचा रस बनवून ठेवलेला आहे स्वयंपाकघरात. त्यावर काव्या म्हणते, ठीक आहे मग मी माझ्यासाठी घेऊन येते. मिथुन काका म्हणतो, अगं तू कशाला, ये बेटा इथे बस तू, मी घेऊन येतो तुझ्यासाठी. मिथुन काका काव्याला बसवतात. दगदग जास्त करायची नाही, स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची, स्वतःला जपायचं असं म्हणतात. किचनमधनं जाऊन एक सरबताचं ग्लास घेऊन येतात. बिचाऱ्या मिथुन काकांना हे माहीतच नसतं की यामध्ये पपई मिसळलेला आहे. काव्या आता मिथुन काकांबरोबर कलिंगडाचा ज्यूस पिते. काव्याला अंदाजही नसतो की त्यामध्ये पपई आहे. पण आता ज्यूस वगैरे पिताना तिला जाणवतही नाही. आता थोड्या वेळानंतर मग काव्या अभ्यासाला बसते. काव्या अभ्यास वगैरे करते. दुपारी मस्त जेवून घेते. जेवणानंतरच्याही गोळ्या वगैरे घेते व्यवस्थित आणि त्यानंतर ती पुन्हा थोडा वेळ आराम करायला पडते. काव्या आता आराम करायला पडलेली असताना ती डोळे बंद करून झोपलेली असते. आता त्यावेळी अचानक काव्याचं पोट दुखायला लागतं. आता थोडं पोट दुखत असल्यामुळे काव्या उठून बसते. काव्या जरा चालायला हवं असा विचार करते आणि पोटावर हात ठेवून ती हळूहळू अलगद चालू लागते. आता ती चालत असते पण तरीही पोटदुखी काही थांबत नसते. काव्या ही पुन्हा जरा खाली बसते. काव्या विचार करते, अचानक माझ्या पोटात का दुखायला लागलं असेल? थोडं दुखत असतं. तोपर्यंत काव्या विचार करते ॲसिडिटी वगैरे झाली असेल. म्हणून काव्या ही पटकन किचनमध्ये जाते आणि जिरा सोडा पिते. पण तरीही काव्याचं पोट दुखणं काही थांबत नसतं. जशी वेळ वाढत चाललेली असते काव्याचा त्रासही वाढत जातो. आता काव्याला इतकं पोटात दुखायला लागतं की काव्याला आता असह्य होऊ लागतं. आणि त्यानंतर मग काव्या आता मोठ्याने रडत असते, माझं पोट दुखतंय. त्यावेळी आता पार्थ आणि घरातल्या सगळ्या देशमुखांना कळतं की काव्याचं पोट दुखतंय. आणि काव्याचं पोट दुखतंय हे पाहून घरात सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण काव्याचं ह्या अशा अवस्थेत पोट दुखणं खूपच विचित्र आणि वाईट आहे. त्याबरोबर आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्य तुम्ही शांत व्हा, रडू नका. काव्य म्हणत असते, रडू नको काय देशमुख, मला खूप त्रास होतोय. पार्थ काव्याचा हात हातात घट्ट धरतो आणि काव्याला म्हणतो, काळजी करू नका, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही आहे. पार्थ आता जीवाला सांगतो, जीवा पटकन गाडी काढ. त्याबरोबर मग जीवा, पार्थ, नंदिनी त्याचबरोबर मालिनी काकू हे चौघंही जण आता पटकन काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. हॉस्पिटलमध्ये पोहोचतात क्षणी आता काव्याला ॲडमिट केलं जातं. आता काव्याला होत असलेला त्रास बघून पार्थचेही अश्रू अनावर होतात. पार्थही रडत असतो. पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी आहे तुमच्याबरोबर मी असताना तुम्हाला काही होऊ देणार नाही आहे तुम्ही शांत राहा. हां. मग काव्याला ॲडमिट केल्यावर डॉक्टर आता पार्थला विचारतात, कितवा महिना आहे यांचा? त्याबरोबर पार्थ सांगतो, पहिलाच महिना आहे. त्यावर मग डॉक्टर म्हणत असतात, ओ माय गॉड, पहिल्याच महिन्यात एवढा मोठा त्रास. बरं, काही खाल्लं होतं का यांनी? यांच्या खाण्यातून काही गेलं आहे का? त्यावर पार्थ नकार देतो. त्यावर डॉक्टर विचारतात की काही चुकीची गोळी वगैरे घेतली आहे का? डोकंदुखी किंवा इतर काही त्रास होत होता, ताप वगैरे आला होता म्हणून त्यासाठी एखादी गोळी वगैरे घेतली आहे का? त्यावर पार्थ म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. त्या कुठल्याच बाहेरच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत नाहीत. त्याबरोबर मग आता नंदिनी म्हणते, आणि डॉक्टर खाण्यापिण्यातून सुद्धा काहीही गेलेलं नाही आहे त्यांच्या. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, हो ना, सकाळी त्यांनी ब्रेकफास्टमध्ये एक थालीपीठ खाल्लं होतं आणि कलिंगडाचा ज्यूस प्यायल्या होत्या. दुपारी नॉर्मल व्हेज जेवण, डाळ भात भाजी पोळी. त्यावर डॉक्टर विचारतात, भाजी कसली खाल्ली होती? त्यावर नंदिनी सांगते, साधी भाजी होती मसूरची. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, ओके, आणि काही? त्यावर मग नंदिनी म्हणते, संध्याकाळी काही नाही, संध्याकाळी साधा नॉर्मल चहा प्यायली होती आणि होती खोलीत आराम करत होती. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, काय हेच रुटीन आहे तरीही इतका त्रास झाला आहे? बरं ठीक आहे,
सोनोग्राफी करावी लागेल आपल्याला. सोनोग्राफीचे रिपोर्ट बघितल्यानंतरच नेमकं काय घडलं हे कळेल. त्यानंतर मग सोनोग्राफी केली जाते. आता सोनोग्राफी केल्याच्या नंतर मग डॉक्टर ते रिपोर्ट बघतात आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, रंग बदलतात. आता डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव बघून सगळ्याच देशमुखांना काळजी वाटू लागते. सगळेच डॉक्टरांना विचारू लागतात, डॉक्टर काय झालं आहे, सगळं काही ठीक आहे ना, बाळ व्यवस्थित आहे ना, काव्याला काही झालेलं नाही आहे ना. त्यावर डॉक्टर सांगतात, सॉरी पण मिस्टर देशमुख, आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो. नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये येण्या अगोदरच बाळ दगावलं होतं. तुमच्या बायकोचं मिसकॅरेज झालं आहे. आता हे ऐकून पार्थला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याबरोबर मग डॉक्टर पार्थला सांगतात, प्लीज मिस्टर देशमुख, सावरा स्वतःला. हे बघा, ह्या अशा वेळी बायका पूर्णपणे खचून जातात, हलून जातात. त्यामुळे आपण हे असं धीर सोडून चालत नाही. आपण जरा खंबीरपणे विचार करावा लागतो, खंबीर व्हावं लागतं. जर तुम्हीच हा असा म्हणजे पूर्ण धीर सोडून दिलात तर तुमच्या बायकोचं कसं होईल? तुमच्या बायकोचा थोडासा विचार करा, तुमच्या बायकोला थोडं समजून घ्या. त्याबरोबर इकडे नंदिनीलासुद्धा टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काव्याच्या बाबतीत काय घडलं. आता इकडे पार्थलासुद्धा वाईट वाटत असतं. म्हणजे जे काही नंदिनीचे आणि काव्याचे बाबा बोलले होते अगदी तसंच घडलं. पार्थला जास्त दुःख या गोष्टीचं असतं की हे सगळं काही माझ्याच बायकोच्या, माझ्या काव्याच्या बाबतीत का घडलं. आणि पार्थ आता त्या गोष्टींचा विचार करत असतो. तोपर्यंत रडत असताना तो त्या ठिकाणी रम्या पोहोचते. आता रम्या नाटकी करायला लागते, काव्याची खोटी काळजी दाखवायला लागते. त्याबरोबर पार्थला राग येतो. पार्थला वाटतं की हे सगळं रम्याने केलं, रम्यामुळे झाले. पार्थ रम्याकडे जातो आणि रम्याच्या एक खणावून मुस्काटात लगावून देतो. रम्या म्हणते पार्थ, त्यावर पार्थ म्हणतो, गप, एकदम गप्पा, एक शब्दही बोलू नकोस आणि माझं नाव तर स्वतःच्या तोंडातून अजिबात उच्चारू नकोस. मला माहिती आहे रम्या मला की या सगळ्यामागे ना नक्की तूच आहेस. तूच केलं आहेस काहीतरी, हो ना रम्या, बोल ना. नाहीतर एवढे दिवस सगळं काही सुरळीत सुरू होतं, छान सुरू होतं आणि तरीही हे अचानक सगळं कसं काय घडलं? सांग, काय केलंस तू? काय केलंस? बोल ना. मला माहिती आहे तुला आमचं मूल ह्या जगात यायला नको होतं. तुला काव्याच्या पदरात पडलेलं सुख बघवत नव्हतं. म्हणूनच तर तू काव्याबरोबर गोड वागायचं नाटक करत होतीस आणि काव्याला त्रास होईल असं वागत होतीस, बरोबर ना? तू त्या दिवशी काव्याला पपई खायला मुद्दामून घालणारच होतीस, पण त्यावेळी मी तिकडे आलो आणि मी तिला अडवलं. त्याबरोबर आता इकडे विजयमध्ये पडतो आणि विजय लगेचच पार्थला म्हणतो, बास झालं पार्थ, तुझ्या बायकोच्या अपयशाचं दुःखापर तू माझ्या बायकोच्या डोक्यावर कसं फोडतोस? तुझ्या बायकोच्या खानदानातच प्रॉब्लेम आहे. अरे तिच्या बापाने येऊन सांगितलं ना अनुवंशिकतेचा प्रॉब्लेम आहे त्यांचा म्हणून. मग तुझी बायको आई होऊ शकत नाही, यात माझ्या बायकोचा काय दोष? त्याबरोबर पार्थचं डोकं आणखीन फिरतं. पार्थ आता विजयच्या एक खणखणावून लगावून देतो आणि म्हणतो, काय बोललास? माझी बायको आई नाही होऊ शकत? हां, अरे तुझी ही नालायक बायको आहे ना, हिने आजपर्यंत काय केलं आहे ना हे तुला माहीत नाही आहे ना, म्हणून तुझं तोंड एवढं चुरू चालतंय, समजलं ना? मला अक्कल शिकवायची नाही आहे विजय. मी काय करायचं आणि काय नाही हे मी माझं बघून घेईन. आणि मुळात तू पाहुणा आहेस, पाहुण्यासारखा राहा. आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायला जाऊ नकोस. स्वतःची लायकी जर विसरत असशील ना तर स्वतःला लक्षात आणून दे. आमच्या तुकड्यांवर जगत असलेला, आमच्या घरात भिकारड्यासारखा वावरत असलेला घर जावई आहेस तू, समजलं ना? त्याबरोबर पुढे पार्थ म्हणत असतो, आणि रम्या, तू, माझी पूर्ण खात्री आहे हे सगळं तूच केलं आहेस म्हणून. माझ्या बायकोच्या सुखाला तुझीच दृष्ट लागली, आमच्या आनंदाला तू विरजण लावलंयस, ग्रहण लावलंयस तू, ग्रहण आमच्या आयुष्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्यामुळे हे सगळं घडलं हे मला कळलं, मला पुरावे मिळाले ना तर मी तुझा जीव घेईन ना, मी तुझा गळा दाबून तुला मारून टाकेन. त्याबरोबर आता पार्थ रम्याच्या गळाकडे हात करत असतो. इतक्यात विक्रम काका येतात आणि पार्थचा हात पकडतात. ते पार्थला म्हणत असतात, पार्थ तरी काय चाललंय तुझं? हे बघ मला कळतंय बाळा, तुला खूप त्रास होतोय, पण हे बघ हे सगळं वागण्याची ही वेळ नाही आहे. शांत हो बरं पार्थ शांत हो. पार्थ काही विक्रम काकांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. त्याबरोबर मग मालिनी काकू ह्यासुद्धा पार्थला म्हणतात, पार्थ तरी तू हे असं वागल्यास वेळासारखं तर कसं चालेल? अरे आधीच एकतर काव्याची अवस्था किती नाजूक असणार आहे अंदाज आहे का तुला? आणि त्यात तू हे असं काहीतरी विचित्र वागल्यास तर कसं होईल? अरे तू उलट आता सध्या ठामपणे खंबीरपणे उभं असायला हवंस. काव्य जेव्हा शुद्धीवर येईल ना तेव्हा तू तिला आधार द्यायला हवास, तू तिला धीर द्यायला हवास की सगळं व्यवस्थित होईल, सगळं छान होईल, चांगलं होईल. पण तू तसं करायचं सोडून असा वेड्यासारखा वागतोयस. जर तूच असा वेड्यासारखा वाहवत गेलास तर कसं चालेल? हे बघ पार्थ, हे सगळं नको वागूस विचित्र. मला मान्य आहे बाळा, तुला खूप त्रास होतोय, तुला खूप मनस्ताप होतोय, दिसतंय ना मला. आई आहे पार्थ मी तुझी, कळत नसेल का मला तुझा त्रास, दिसत नसेल का मला तुझं दुःख? पण बाळा, ही वेळ तुझं दुःख व्यक्त करण्याची नाही तर तुला होत असलेला त्रास मागे सोडून तुझ्या बायकोसाठी ठामपणे उभं राहण्याची आहे.
मला कळतंय तुला खूप त्रास होतोय पार्थ, पण प्लीज काव्याच्या समोर हे सगळं दाखवू नकोस. काव्याच्या समोर तुला धीट व्हावं लागेल. धीर धर पार्थ, धीर धर. त्याबरोबर आता जीवासुद्धा पार्थला समजवत असतो. नंदिनी मात्र आपल्या बहिणीच्या दुःखात पूर्णपणे हरून गेलेली असते. नंदिनी काव्यासाठी खूप रडत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.